चिखलाचा प्रोजेक्ट मान्य झाल्याची स्थानिक आमदार बाबूराव कदम कोळीकर यांनी घोषित केलेला आहे आणि त्यांचा तो शासनाचा पत्रव्यवहार सुद्धा मी स्वतः पाहिलेला आहे. म्हणजे त्यामुळे भारत भ्रमण भिक्खू संघाचा, भारत भ्रमण भिक्खू संघाचा, भारत भ्रमण भिक्खू संघाचा, भारत भ्रमण भिक्खुनी संघाचा, भारत भ्रमण भिक्खुनी संघाचा, भारत भ्रमण भिक्खुनी संघाचा, अनंत टेकडीचा, अनंत टेकडीचा, अनंत टेकडीचा, अनंत टेकडीचा. आता काय करायचं, हा प्रसंग निर्माण झाल्यानंतर हे राष्ट्रपाल म्हणा, आमचे संदीप दवणे म्हणा, ते असे सगळे कार्यकर्ते, भीमराव नरवाडे, सोनाळे, हे सगळे आल्यानंतर त्यांच्यासमोर आता मला एक संधी मिळाली, यांना काहीतरी आता इथं काम दिलं पाहिजे. त्यातले आपले सल्लागार शाहीर वाडवे मला म्हणत होते, म्हणजे आम्हाला जर काही अटक झाली, काय झालं तर आम्हाला काहीतरी प्रूफ पाहिजे की भारतभर भिक्खुनी संघाचं आमच्या इथं काही आमचं नातं आहे, आमचे संबंध आहेत. मला ठीक आहे, तुमची एक महासमिती स्थापन करतो. आणि त्याप्रमाणे बौद्धजन महासमिती स्थापन केली. अध्यक्षपदी राष्ट्रपाल सावरकर यांना नियुक्त केलं. उपाध्यक्षपदी त्यांच्याच सांगितल्याप्रमाणे भीमराव नरवाडे यांना आणि सोनाळे सर यांना कोषाध्यक्ष अशा प्रकारे पदाधिकारी निवडले. बबन भालेराव त्याच्यामध्ये आहे, असे बरेच जण आहेत. पण आता सध्याची अवस्था जर पाहिली तर एकमेकाशी कोणी बोलत नाही, एकमेकाच्या जवळ जात नाही, संवाद साधत नाही की बदन टेकडीचं काय, पुढची आपली जबाबदारी काय, हे कोणी एकमेकाचा